वेलकम बॅक टू फेस वॉश रिव्ह्यू सिरीज पार्ट 2. आज आपण बघणार आहोत 82 ईस्ट मॅन, म्हणजे दीपिकाचा हा ब्रँड आहे. प्रचंड तामझामाने लॉन्च झालेला, बट जसं एक्सपेक्टेशन्स होत्या दीपिकाच्या तसं अजिबात झालेलं नाही आहे. ब्रँड खूपच जास्त तोट्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे 1500 रुपयाचं हे जे फेस वॉश आहे ते सेल करतायत 300 रुपयाला, आणि त्याच्यामुळे मी ऑर्डर दिलं आहे. बिकॉज 1500 रुपये इज टू मच फॉर फेस वॉश. पण त्याचं फॉर्म्युलेशन आणि इन्ग्रेडियंट पण याच्यामध्ये तसेच आहे, त्याच्यामुळे मे बी दीपिकाने ती प्राइस रेंज ठेवली असेल. विशेष म्हणजे टायर 3 आणि टायर 4च्या पॉप्युलेशनसाठी हे अजिबात नव्हतं. फक्त टायर 1 आणि मे बी टायर 2 साठी हे फेस वॉश बनवलेलं होतं, म्हणजे अति श्रीमंत लोकांसाठी बनवलेलं होतं. बट त्याची प्राइस रेंज आता खूप खाली आलेली आहे. तुम्ही डेफिनेटली ऑर्डर घेऊ शकता आणि तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यानंतर जे बेसिक इन्ग्रेडियंट वापरले, जे सर्फेक्टंट वापरलेले ते खूपच जेंटल आहेत. याच्यामध्ये SLS अजिबात नाही आहे, त्याच्यामुळे तुमचं स्किन बॅरियर डिस्टर्ब होण्याचे अजिबात चान्सेस नाही आहेत. हे फेस वॉश फक्त स्किनसाठीच नाही तर तुमच्या बियर्डसाठी सुद्धा चालतं. असं एकमेव फेस वॉश आहे हे बनवलेलं मार्केटमधलं, माझ्या तरी मध्ये, जे तुमच्या फेस वॉशलाही चालतं, म्हणजे जे तुमच्या स्किनलाही चालतं आणि तुमच्या बियर्डलाही चालतं. बियर्ड वॉशसाठी वेगळं बियर्ड वॉश घेण्याची गरज नाही आहे, माझं तरी मत आहे. बट याच्यामध्ये स्किनला मॉइश्चराईज करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल पण आहे, पॅन्थेनॉल पण आहे, ग्लिसरीन पण आहे, आणि म्हणजे ग्लिसरीनचाच एक प्रकार आहे तो ॲक्च्युली. त्याच्यानंतर एक असं इन्ग्रेडियंट आहे तुमच्या स्किनला मॉइश्चराईज पण करतं आणि तुमच्या बियर्डला कंडिशनसुद्धा करतं. त्या प्रोडक्टचं नाव आहे गुआर हायड्रॉक्सी प्रोपिलिन ट्रायमोनियम क्लोराईड. तर हे जे प्रोडक्ट आहे ते कंडिशनर म्हणून पण यूज होतं बियर्डला, त्याच्यामुळे मे बी याला नाव दिलेलं आहे त्यांनी, किंवा त्याचं बेनिफिट घेतलेलं आहे आणि याला फेस अँड बियर्ड वॉश म्हणून त्यांनी लॉन्च केलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी प्रचंड थिक आहे, त्याच्यामुळे हे प्रोडक्ट तुम्हाला खूप कमी घ्यावं लागणार. तुम्हाला फेसला लावण्या अगोदर हे थोडं हातावर रब करावं लागणार, तेव्हा ते फोमी होईल. ओके, याच्यामध्ये फ्रेग्रन्स पण आहे, पण खूप मंद फ्रेग्रन्स आहे, म्हणजे थोडा आहे एकदम. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन पण भरपूर आहे. सोया प्रोटीन आहे, व्हीट प्रोटीन आहे, कॉर्न प्रोटीन आहे, आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एक टर्मिनिया अर्जुना एक्स्ट्रॅक्ट म्हणून एक मेडिसिन वापरलेली आहे, आणि याच इन्ग्रेडियंटवरून हे प्रोडक्ट प्रमोट केलं जातं आहे जिकडे तिकडे. ते तुम्हाला अँटीऑक्सिडंट म्हणून पण यूज होतं, ते तुम्हाला अँटी इन्फ्लामेटरी म्हणून पण यूज होतं. त्याच्यामध्ये ॲस्ट्रिजन पण आहे, त्याच्यानंतर हे वुंड हिलिंगमध्ये पण मदत करतं. विशेष म्हणजे मुलांसाठी हे प्रोडक्ट बनवलेलं आहे, आणि मुलांची स्किन प्रचंड ऑइली असते, त्याच्यामुळे याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड पण ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे इन माय ओपिनियन इट इज नॉट फॉर ड्राय स्किन पीपल. हे ऑइली स्किन किंवा नॉर्मल स्किनवाले लोक वापरू शकता. आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर या ठिकाणी मी लिंक दिलेली आहे, तुम्ही परचेस करू शकता.